विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 2024 पॅटर्नचा नवीन जो सिलेबस आलेला आहे तो मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. खूप मुलांनी मला कमेंट केलेले की सर सिलेबस डिटेल एक्सप्लेन करा, जेणेकरून कळेल कुठले नवीन सब्जेक्ट आले, कुठले अवघड सब्जेक्ट आहे, कुठले मॅथमॅटिकल आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, ओरल प्रॅक्टिकल वगैरे काय आहे. फर्स्ट इयरला तर नव्हतं. सो मित्रांनो, सगळ्या गोष्टी मी इथे डिटेलमध्ये आता एक्सप्लेन करतोय. मित्रांनो, या 24 पॅटर्नचा जो नवीन सिलेबस आहे याचे डिटेल व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड कोर्सेस आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे. सो तुम्हाला हे जे सब्जेक्ट्स आता मी सांगेल यांचे रेकॉर्डेड कोर्सेस हवे असतील, आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची असेल, जर कॉलेजमध्ये पहिले यायचं तर आत्तापासून सुरुवात करा. जून पासून जेव्हा मुलं जुलैमध्ये अभ्यासाला सुरुवात करतील तेव्हा तुमचे ऑलरेडी 2-2 युनिट झालेले असतील. सो रेकॉर्डेड कोर्सेस, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, IMP क्वेश्चन सगळं असलेलं आपले रेकॉर्डेड कोर्स पर्पल हॅट ऍपवर अवेलेबल आहेत. सो तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे. मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये मी काय काय तुम्हाला सांगणार आहे की कुठले सब्जेक्ट 2019 पॅटर्नच्या सेकंड इयरला होते आणि कुठले आता ते काढलेले आहेत. त्याच्यानंतर आपण सेकंड बनणार की थर्ड इयरचे काही जे 19 पॅटर्नचे सब्जेक्ट ते सेकंड इयरला आता ऍड केले, असं अल्टर केले. नंतर फर्स्ट इयरला ओरल प्रॅक्टिकल नव्हतं, आता ओरल प्रॅक्टिकल तुम्हाला सेकंड इयरला असणार आहे, तर ते किती मार्कला वगैरे असणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक सब्जेक्टला क्रेडिट किती, सोपे विषय कुठले, अवघड कुठले आणि कुठले नवीन सब्जेक्ट ऍड केले, या 5-6 गोष्टी आपण बघणार आहे. सो पहिलं तर तुम्ही बघशाल तर आतापर्यंत सेकंड इयरला कॉम्प्युटरला सेकंड सेमिस्टरला M3 असायचा, M3 इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3, तो आता कट केलेला आहे. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 तुम्हाला नाही. ओके, पहिली गोष्ट कळाली, कुठला कट झाला, M3 नाही. सो आता आपण बघूया सेकंड क्वेश्चन की कुठले नवीन सब्जेक्ट ऍड केले जे आतापर्यंत कधीच इंजिनिअरिंगला कॉम्प्युटरला नव्हते. तर बघा, फायनान्शियल अकाउंटिंग हा एक नवीन सब्जेक्ट ऍड केला आहे, फायनान्शियल अकाउंटिंग, आणि त्याच्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट हा एक नवीन सब्जेक्ट आतापर्यंत ऍड केला आहे. हे 2 नवीन सब्जेक्ट आतापर्यंत ऍड केले, आतापर्यंत इंजिनिअरिंग मध्ये नव्हते. ओके, सो कुठला काढला, M3 काढला. ऍड कुठले केले, सेकंड सेमला फायनान्शियल मॅनेजमेंट आणि पहिल्या सेमला फायनान्शियल अकाउंटिंग. आता पॅटर्न कसा आहे, पॅटर्न ऑब्विसली सेम आहे. 30 मार्कला इन सेम, 70 मार्कला एंड सेम. 30 मार्कला इन सेम, 70 मार्कला एंड सेम. इन सेम कॉलेज कंडक्ट करते तुमची नेहमीप्रमाणे CCE थ्रू, आणि एंड सेम ही युनिव्हर्सिटी कंडक्ट करते, तुम्हाला माहिती सेम स्ट्रक्चर आहे, बरोबर. आता इकडे बघा, टर्म वर्क तर आपले रेग्युलर असतात तसे आहेच, पण आता इकडे जर तुम्ही बघितलं तर प्रॅक्टिकल आणि ओरलचे पण कॉलम ऍड झाले. जे फर्स्ट इयरला तुम्ही आतापर्यंत ओरल प्रॅक्टिकल दिले नव्हते, पण आता तुम्हाला बघा प्रॅक्टिकल पण 50-50 मार्कला आहे. कुठल्या विषयांना, डेटा स्ट्रक्चर आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड या 2 सब्जेक्टला प्रॅक्टिकल सुद्धा आहे तुम्हाला 50-50 मार्कला. त्याचे टर्मवर्क सुद्धा आहे. टर्मवर्क तर फर्स्ट इयरलाही होते, त्यामुळे तुम्हाला माहिती, पण हे 2 50-50 100 मार्कला तुम्हाला प्रॅक्टिकल पण ऍड झाले. आणि ओरल जर बघितली तर तुम्हाला प्रोडक्ट डिझाईन या सब्जेक्टची ओरल सुद्धा तुम्हाला 25 मार्कची द्यायची. सो ओरल प्रॅक्टिकलने उलटा फायदा होतो. फर्स्ट इयरला काय होतं, पहिल्या सेमला 5, दुसऱ्या सेमला 5, 10 विषय होते, नुसते थेरी लिहायचे. थेरीला मार्क पडणं थोडं अवघड होऊन जातं, पण याच्यात गंमत अशी असते की सेकंड इयर पासून ओरल प्रॅक्टिकल असल्यामुळे 50 पैकी मुलांना 85 वरती सुद्धा मार्क पडतात, कारण प्रॅक्टिकल ओरल प्रॉपरली परफॉर्म केले. त्यात कोडिंग करायची, ऍज अ कॉम्प्युटर इंजिनियर तुम्हाला कोडिंग यायला पाहिजे. सो कोडिंग करायची आहे आणि कोड मुलांनी प्रॉपर रन केले तर 50 पैकी 85 वरती सुद्धा मार्क पडतात, कारण थेरीमध्ये तुम्हाला 70 पैकी 60 मार्क पडत नाही, पण प्रॅक्टिकल ओरल मध्ये 50 पैकी 85 वरती पडून तुमचा CGPA वाढतो. त्यामुळे प्रॅक्टिकल ओरल सिरियसली घ्यायची, खूप मार्क पडतात. ओके, आता आपण बघितलं प्रॅक्टिकल ओरल, प्रॅक्टिकल कुठे, ओरल कुठे, मी सांगितलं हे झालं पहिल्या सेमला. सेकंड सेमला पण बघूया. सेकंड सेमला बघा, एकच प्रॅक्टिकल आहे DBMSचं, आणि ओरल एक आहे तुम्हाला मायक्रो प्रोसेसरची, आणि दुसरी ओरल आहे तुम्हाला कम्युनिकेशन स्किलची. म्हणजे आपण जर बघितलं तर टोटल तुम्हाला या सेकंड इयर मध्ये 3 प्रॅक्टिकल आहे आणि 3 ओरल आहे. सो 150 मार्काच्या 3 प्रॅक्टिकल, 50-50-50, आणि ओरल जर बघितलं 50-50 आणि 25. सो 125 मार्काचे तुम्हाला ओरल आहे. ओके, नंतर सब्जेक्टचे क्रेडिट बघा, जसं फर्स्ट इयरला प्रत्येक सब्जेक्टला क्रेडिट होते, तसंच बघा डेटा स्ट्रक्चरला 3 क्रेडिट आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला 3 क्रेडिट, इथे क्रेडिट आहे. सो अशा प्रकारचा सिलेबस असतो, मी तो एक्सप्लेन करतोय. नंतर आता बघा, हा जो डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट हा 19 पॅटर्न मध्ये सेकंड सेमला होता, तुम्हाला तो आता फर्स्ट सेमला आलाय. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा एक सब्जेक्ट तुम्हाला इथेच होता, आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स हे 2 सेपरेट सब्जेक्ट होते. 19 पॅटर्नला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स हे 2 सेपरेट सब्जेक्ट होते. आता दोघांचा मर्ज करून एकच सब्जेक्ट क्रिएट केलाय. नंतर मॅथमॅटिकल सब्जेक्ट हा आहे, डिस्ट्रिक्ट मॅथमॅटिक्स हा मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे, पण M3 नव्हे.
डीएम म्हणतो याला. डीएम हा थर्ड सेमला असायचाच आणि फोर्थ सेमला M3 असायचा, पण फोर्थ सेमचा M3 कट केलाय. थर्ड सेमला डीएम तुमचा जसा तसा रिपीट केलेला आहे. ओके. नंतर 30-70 म्हणजे थेरी सब्जेक्ट. नंतर फायनान्शियल अकाउंटिंग हा नवीन सब्जेक्ट आहे, ओपन इलेक्टिव्ह आहे तो, म्हणजे तो कंपल्सरी नसतो. नंतर आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, हा पण मागच्याच वेळचा, ज्याचं नाव मागच्या सिलेबसला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक डिझाईन DELD असं नाव होतं. आता फक्त नाव चेंज झालंय DE, बाकी सब्जेक्ट रिपीट झालाय. सो असे हे 5 सब्जेक्ट पहिल्या सेमला, सिमिलरली 5 सब्जेक्ट पुढच्या सेमला, 10 विषय आहे. सो पुढच्या सेमला बघूया आपण. आणि याच्यातलं सांगायचं राहिलं मला अवघड विषय कुठले आहे. सो ऑब्विसली डिस्ट्रिक्ट मॅथमॅटिक्स हा खूप मुलांचा बॅकलॉग राहतो, याला चांगली प्रॅक्टिस करा. ओके. पहिल्यापासून तुम्ही क्लासेस वगैरे लावू शकता किंवा आपल्या पर्पल ॲटवर कोर्स पण अवेलेबल आहे, त्यातने अभ्यासाला लागून जा. नंतर डेटा स्ट्रक्चर हा एक कोर सब्जेक्ट आहे, म्हणजे इंटरव्ह्यू जे आपले होता फायनल इयरला ते कोर सब्जेक्टवर होता. सो डेटा स्ट्रक्चर कोर आहे. नंतर कॉम्प्युटर ग्राफिक्स हा सोपा आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, हे दोघं पण एकदम सोपे विषय, दोघांचा एकच सब्जेक्ट केलाय. सो हे एकदम सोपा विषय, हा थोडा टफ आहे, हा थोडा टफ आहे, यांना प्रॅक्टिस करायची. आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा पण बॅकलॉग राहतो, याला पण प्रॅक्टिस करायची. 3 सब्जेक्ट थोडे अवघड आहेत. ओके. अवघड म्हणजे खूप अवघड नाहीये, फर्स्ट इयर पेक्षा तर सोपेच आहे. ओके. आणि हे दोन एकदम सोपे, फायनान्शियल अकाउंटिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, कॉम्प्युटर ग्राफिक्स, हे थिअरॉटिकल आहे, एकदम इझी आहे. क्लिअर इथपर्यंत. आता या सेमला येऊया. बघा, या सेमिस्टरला हा DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम DBMS हा तुम्हाला होता थर्ड इयरला, म्हणजे थर्ड इयरला जे तुमचे आत्ता पोरं असतील थर्ड इयरला, तुम्ही सेकंड इयरला त्यांना हा सब्जेक्ट आहे, तोच आता सेकंड इयरला टाकलाय. म्हणजे तुम्ही दोघंही सेकंड इयरचं तुम्हाला आणि तुमचे सिनियर थर्ड इयरला दोन्ही पण बॅचच्या पोरांना हा सेम सब्जेक्ट असणार आहे, कारण थर्ड इयरचा सब्जेक्ट हा सेकंड इयरला आलाय DBMS. ओके. सो हा थोडा टफ सब्जेक्ट आहे आणि कोर सब्जेक्ट आहे. तुम्हाला मी सांगितलं जसं इंटरव्ह्यूला डेटा स्ट्रक्चर विचारलं जातं, तसंच हा DBMS पण विचारला जातो. याला चांगली प्रॅक्टिस करा, चांगला अभ्यास करा. नंतर कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन आणि मायक्रो प्रोसेसर हा रिपीट झाले आहे. आता मागच्या 19 पॅटर्नला फक्त मायक्रो प्रोसेसर होता, आता मायक्रो प्रोसेसर आणि कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन दोघांचं मर्ज करून एक सब्जेक्ट केलाय. सो हा एक टफ सब्जेक्ट आहे, हे 2 टफ सब्जेक्ट मार्क जातात, पण हे 2 कोर सब्जेक्ट याच्यावर इंटरव्ह्यू होतात. सो यांना परफेक्ट करा. नंतर OS हा सिंपल सब्जेक्ट आहे, ऑपरेटिंग सिस्टीम. फायनान्शियल मॅनेजमेंट नवीन सब्जेक्ट ऍड झालाय. आणि IoT पण हा थर्ड इयरला होता, थर्ड इयरचा सब्जेक्ट आता हा सेकंड इयरला आला आहे. ओके. सो हा पण एक थोडा टफ सब्जेक्ट आहे आणि हा नवीन ट्रेंडचा सब्जेक्ट, डेटा सायन्स वगैरे त्या ट्रेंडचा सब्जेक्ट आहे. सो याच्यावर पण तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारले जातात. सो 1, 2, 3 हे 3 महत्वाचे थोडे टफ सब्जेक्ट, यांना चांगली प्रॅक्टिस करायची, मग यांना स्कोरिंग होतं. मित्रांनो क्लिअर. सिमिलरली बघा, प्रॅक्टिकल तुम्हाला टर्मवर्क तर ऑब्विसली आहेच, प्रत्येक विषयाला प्रॅक्टिकल हे 2 आहे. एकच प्रॅक्टिकल या सेमिस्टरला DBMS आहे आणि ओव्हरऑल 2 आहे, मायक्रो प्रोसेसरला आणि कम्युनिकेशन स्किलला, आणि बाकी क्रेडिट प्रत्येक विषयांचे असे आहे. सो या पद्धतीने मित्रांनो सेकंड सेमला 22 आणि पहिल्या सेमला 22 असे टोटल 24 क्रेडिट, तुम्हाला 44 क्रेडिट आहे, जसं फर्स्ट इयरला असतं तसंच. सो 44 पैकी ज्याला हे 22 क्रेडिट पडेल त्याचं क्लिअरिटी होऊन जाईल, त्याचं ऑब्विसली थर्ड इयर क्लिअर होऊन जाईल. सो अशा प्रकारे हा CS कॉम्प्युटर सायन्सचा सिलेबस होता, तो मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे. बाकी याचे रेकॉर्डेड कोर्सेस पण आपल्या पर्पल ॲपवर अवेलेबल आहे, त्याच्यातून तुम्ही अभ्यासाला आत्तापासून लागून जा, जेणेकरून तुम्ही कॉलेजमध्ये पहिले यायला वेळ लागणार नाही. आणि मित्रांनो बाकी काही डाऊट असले कमेंटमध्ये लिहा. येस, थँक्यू.